नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की या सदा आणि मैनाला सायलीने फायनली घराबाहेर हाकलून काढून दिलंय. हो प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप अप्रतिम आहे आणि धमाकेदार आहे. सदा आणि मैना हे सायलीच्या घरात चोरी करतात, तेही पूर्णाजीच्या खोलीतून सगळं चोरून नेतात. तर बघूया आता यांचं हे जे काही कारनामा आहे हा कसा उघडकीस येतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण पाहतो आहोत ठरलं तर मगचा 19 नोव्हेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. आजचा भाग सुरू होतो. सदा आणि मैना हॉस्पिटलमधून घरी आली असतात आणि यांची प्लॅनिंग करून झाली असते. तितक्या तिथे पूर्णाजी आता आतमध्ये येतात आणि विमलला आवाज देतात. तर मैनावती समोर येते आणि म्हणते, पूर्णाई तुम्हाला काही हवं होतं का? मी देते ना तुम्हाला रूममध्ये आणून. तर पूर्णाजी तर या जी असते मैनावती तिला इग्नोरच करते. तर आता लगेच मैनावती समोर येते आणि म्हणते, ओ पूर्णाई सांगा ना, विमलताई एकीने भाजी घ्यायला गेल्या मार्केटमध्ये मगाशीच. काय हो पूर्णाई? आता पूर्णाजी काही ऐकत नाही, तिथून निघत असतात. तर मैनावती परत थांबवते आणि म्हणते, काय हो पूर्णाई, तुमचा माझ्यावरचा राग गेला नाही का अजून? आणि हा सदाही समोर येतो आणि म्हणतो, काय हो पूर्णाई, किती वेळा माफी मागू तुमची? होतं ना असं, जुन्या सवयी नाही सुटत हो, पण मी प्रयत्न करतोय ना. तर आता पूर्णाई म्हणतात, ठीक आहे. तर बघा प्रेक्षकांनो, आता ही मैनावती काय करते, ही म्हणते आता पूर्णाजीला, काय हो पूर्णाई, मी काफी करू का तुमच्यासाठी? तुम्हाला जास्त साखर टाकलेली काफी आवडते ना, इतके दिवसात आल्यास ते लक्षात माझ्या, करू का हो? तर आता पूर्णाई या मैनावतीला म्हणतात की नाही, नको मला. तर परत आता मैनावती थांबवते आणि म्हणते, ऐका ना हो पूर्णाई, तुम्ही नाही म्हणालात आणि माझ्या हातची काफी नाही घेतली ना, तर आम्हाला असं वाटेल की तुम्ही माफ नाही केलं हो आम्हाला, तुम्ही रागावल्यात आमच्यावर. माझ्यासाठी घोटभर घ्या ना. तर हा सदा पण म्हणतो, हो हो घ्या ना पूर्णाई. तर हा प्रेक्षकांनो यांच्या प्लॅनचाच पार्ट असतो. तर शेवटी आता पूर्णाई म्हणतात की ठीक आहे, कारण आता ही मैनावती गयावया करत असते. त्यानंतर आता मैनावती एकदम खुश होते आणि म्हणते, बरं पूर्णाजी तुम्ही बसा ना, मी आणते काफी करून. आणि लगेच आता हे दोघं जण जे असतात ते पूर्णाजीला हॉलमध्ये बसायला लावतात आणि हॉलमध्ये दुसरं कोणीच नसतं. तर ही मैनावती काय करते, लगेच किचनमध्ये जाते आणि पूर्णाजीसाठी जी कॉफी बनवते ना प्यायसाठी, त्यामध्ये ती आता गुंगीचं औषध टाकते, त्यांना आरामात चोरी करता यावी, त्यामुळे यांचा हा प्लॅन असतो. तर आता ही मैनावती कॉफी वगैरे घेऊन येते पूर्णाईसाठी आणि म्हणते, घ्या हो पूर्णाई गरमागरम काफी. आणि आता पूर्णाजी या दोघांना म्हणतात की काय तुम्ही नाही घेणार का? तर मैनावती म्हणते, नाही नाही आम्ही नंतर घेऊ, आम्हाला नकोय आता. तर आता मैनावती विचारते पूर्णाजीला, कशी झाली काफी? तर आता पूर्णाजी सांगतात, तशी चांगली झाली आहे कॉफी, पण काय ना जास्त साखरेची सवय नाही राहिली मला, कारण सायली आणि कल्पना एक साखरेचा दाना सुद्धा मला नाही खाऊ देत, पण ठीक आहे चांगली झाली आहे. तर आता ही मैनावती म्हणते, आवडली ना तुम्हाला? मग पूर्ण संपवायची आता तुम्हाला ही कॉफी. तर आता पूर्णाजी पूर्ण कॉफी पिऊन घेतात आणि उठून आपल्या खोलीत जात असतात. तितक्यात आता पूर्णाजीला चक्कर येतो आणि आता मैनावती मुद्दामच आता असं म्हणते सदाला, अहो पहा तरी काय झालंय. आणि त्यानंतर आता ही म्हणते मैनावती पूर्णाजीला, काय हो तुम्हाला चक्कर आल्यासारखं होतंय का? तुम्ही खोलीत चला, मी सोडते तुम्हाला तिकडं. आणि आता ही मैनावती मुद्दामच दिखावा म्हणून आता पूर्णाजीला आधार देते आणि पूर्णाजीला त्यांच्या खोलीत नेऊन आता बेडवर टाकून देते आणि क्रॉस व्हेरीफाय करते की खरंच तिला चक्कर आली आहे की नाही. तर बेडवर टाकल्यावर आता पूर्णाईला झोपवल्यावर आता मैनावती आवाज देऊन बघते आणि म्हणते, पूर्णाई पूर्णाई, ओ पूर्णाई लागली का झोप? ते ताड्या वगैरे वाजवते आता पूर्णाजी समोर आणि म्हणते, ओ पूर्णाई लागली का झोप, तुम्हाला ऐकून येत का? तर हा सदाशिव म्हणतो, आता ए झोपली का? तर आता त्यावर आता ही मैना म्हणते, हो हो झोपली झोपली. तर लगेच आता त्याने एक पिशवी आणली असते सदाशिवने, त्याच्यामध्ये चोरांचे ब्लॅक कपडे असतात पूर्ण आणि मास्क वगैरे असतो, त्यासोबतच हँड ग्लोव्ह सुद्धा असतात, म्हणजे त्यावर फिंगरप्रिंट्स वगैरे उमटू नये म्हणून. तर लगेच आता हे पूर्णाईचं कपाट उघडतात आणि त्यातलं सगळं सोनं नाणं वगैरे चोरून नेतात आणि बघितलं आता ही उड्यास मारायला लागते मैनावती, अगो बया इतकं मोठं हार वगैरे. आणि पटकन आता हे बाहेर काढतात बॉक्सेस. तर कपाट तर तसंच उघडतं, पण लॉकरला आता चावी असते. तर आता हे दोघं चावी शोधत लागतात इकडे तिकडे. तर हा सदा काहीतरी बघत असतो, ट्राय करत असतो लॉकर उघडायचं. तर मैनावती इकडे तिकडे चावी शोधू लागते आता पूर्णाजीच्या खोलीत. तर पूर्णाजीच्या उशीखाली तिला आता तिजोऱ्याच्या चाव्या सापडतात. तर ती पटकन येते, दोघी आता लॉक वगैरे खोलतात. त्यात त्यांनी गाठोडा आणलं असतं, त्यामध्ये ते सगळं सोनं वगैरे बॉक्समधून काढून एक एक करून भरत असतात. पैसे वगैरे काहीच सोडत नाही, जे काही ते तिजोरीत असतं सगळं काय आपल्या त्या गाठोड्यात हे बांधून घेतात. पण यांचं सत्य लवकरच बाहेर येणार आहे. तर इथे आता सीन शिफ्ट होतो, अर्जुन सायली घरी आले असतात आणि तितक्यात आता त्यांना रस्त्यातच ह्या दोघी म्हणजे कल्पना आणि अस्मिता दिसतात. तर अर्जुन म्हणतो, बापरे मम्मा आणि अस्मिता तुम्ही दोघी आल्या पण इतक्या लवकर? तर आता कल्पना म्हणते, हो हिची सासू म्हणत होती थांबा म्हणून, पण आम्ही म्हटलं नाही नको, निघतो आम्ही. आणि अस्मी सुद्धा म्हणते अस्मिता की हो ते डॅडला सुद्धा फॅक्टरीत जायचं होतं म्हणून मग त्यांनी आम्हाला सोडून दिलं. आणि आता कल्पना विचारते सायलीला की काय ग सायली, मधुभाऊ कसे आहेत ग? तर आता सायली तर गप्प असते. तर अर्जुनच म्हणतो, ठीक आहे मधुभाऊ वगैरे सगळं ठीक आहे, ते चैतन्य आहे तिथे आणि कुसुमताई सुद्धा जात आहे लवकर.
तर आता कल्पना म्हणते हो ना, त्यांच्या जीवावरचं संकट गेलं ना, हे खूप चांगली गोष्ट झाली. आता ते कोमातून लवकरात लवकर बाहेर यायलाच हवे. तर अर्जुन म्हणतो हो लवकरच बरे होतील ते. मम्मी चल आतमध्ये. तर आता सगळेजण आता आतमध्येच येतात, म्हणजे आता विमल सुद्धा असते त्यांच्याबरोबर. आणि आल्याला आता अस्मिता आवाज देते पूर्ण आजीला. तर या दोघांना आता कळतं की कोणीतरी आलाय घरी. आणि सदा आणि मैना एकदम घाबरू लागतात आता. तर अस्मिता आता म्हणते कल्पनाला, काय ग मम्मा कुठे राहिली पूर्णाजी, मी तिला सांगणार आहे. माझ्या सासूबाई चिडल्या होत्या म्हणून तिच्यावर नाही आली ना ती आपल्याबरोबर, त्यामुळे. पूर्णाजीला गुंगीचे औषध दिल्यामुळे ते आता गाढ झोपले असतात. आता कल्पना म्हणते अस्मिताला, हे बघ अस्मी, ते त्यांच्या रूममध्ये गाढ झोपले असेल, आराम करत असेल, तू त्यांना डिस्टर्ब नको करूस, नंतर बोल. तर सायली म्हणते बरं मी पटकन आवरून वगैरे येते आणि मग पूर्णाजीला जेवायलाच बोलावते. तितक्यात आता हे सगळं बोलून झाल्यावर आता प्रिया आणि अश्विन सुद्धा तिथे येतात. तर कल्पना म्हणते सायलीला, फालतूची तू काही काही करू नकोस, तुझी आधीच खूप दगदग झाली आहे. असंही आम्ही तिकडनं जेवणच आलोय, तर तुझ्या जेवणाचं मी आणि विमल आम्ही बघतो. तर आता आल्या आल्या ही प्रिया टोमणा मारते आणि म्हणते बघ अश्विन, बरं झालं हा आपण बाहेरून जेवण करून आलोय, नाहीतर आता ही किचन आपल्याला आपल्या ताब्यात मिळालंच नसतं. तर आता कल्पना सुद्धा या प्रियाला चांगली थाप मारते आणि म्हणते हो इतक्या वेळ तर किचन रिकामच होतं. हा पण तू जर का घरामध्ये असती तर स्वयंपाक करायला तुला निवांत वेळ मिळालाच असता, पण काय आहे ना, त्याकरिता इच्छा असायला हवी. आता प्रिया काहीतरी उलट उत्तर देणार, तितके अश्विन थांबवतो हिला आणि म्हणतो बस सोड ना आता, मला काय रोज रोजची कटकट नकोय आता, ही आता यावरून रोजचा वाद नकोय. तर त्यानंतर आता सायली म्हणते अर्जुनला, अहो मी काय म्हणते आपण आत्ताच आईबाबांशी बोलून घेऊया. तर अर्जुन म्हणतो नाही नंतर बोलू आपण, डॅड आणि पूर्णाजी असले की आपण एकत्र बोलूया. तर आता ही प्रिया विचार करू लागते आणि इथे आता सदा आणि मैनाला कळतं की सगळेजण आले आहे घरात. तर ही मैना म्हणते अगो बया कर्मा, आता काय करायचं आपण, तुम्ही लावा ते कपाट लावा, निघा लवकर. आणि आता कपाट वगैरे लावण्याच्या गडबडीत आता सदाकडनं काहीतरी तिथे ठेवलेला एक फ्लावर पॉट असतो तो खाली पडतो आणि जोराचा आवाज होतो. आता सगळ्यांना हॉलमध्ये तो आवाज ऐकू जातो. तर आता हे सदाशिव आणि मैनावती पटकन ते पडलेला फ्लावर पॉट उचलून ठेवतात आणि मास्क लावून तिथून धावतात. तर आता सायलीचं लक्ष जातं की कोणीतरी त्या म्हणजे सायलीला दरवाजातून दिसतं हॉलच्या की कोणीतरी काळे कपडे घालून वगैरे जात आहे. आणि सायली जोरात ओरडते की चोर चोर पकडा, आणि सगळेजण धावत जातात त्या बघण्यासाठी. तर आता हे सदाशिव आणि मैनावती दोन गाठोडे घेऊन आता पळत असतात. तर पूर्ण गार्डन भर आता इकडून तिकडून असे ते पळत असतात. तर घरातले आता अश्विन, सायली आणि अर्जुनच म्हणजे पकडण्याचा प्रयत्न करतात आणि बाकी सगळे बघत राहतात, म्हणजे ही प्रिया सुद्धा. तर आता एवढं धावपळ केल्यावर सायली फायनली मैनावतीला पकडून घेते आणि अर्जुन सदाशिवला पकडून घेतो. तर आता या मैनावतीच्या हातच्या बांगड्या पाहिल्या आता सायलीच्या लक्षात येतं की कोण असू शकतं म्हणून, आणि सायली पटकन मास्क काढते तर ती मैनावती निघते आणि सगळ्यांना धक्का बसतो हे बघून की हे जे चोर होते ते दुसरे कोणी नसून सदाशिव आणि मैनावती आहे. त्यानंतर अर्जुनला कळलं असतं की हा तर सदाशिवच असणार आहे, ही मैनावती निघाली तर. आणि अर्जुन सुद्धा याचा मास्क काढतो तर हा सदाशिव निघतो. आणि आता अस्मिता म्हणते या दोघांना, मैना काकू आणि सदा काका तुम्ही आमच्या घरातून चोरी करून पळून जात होता. बरं झालं प्रेक्षकांनो, हे दोघं फायनली पकडल्या गेले आणि यांचं चॅप्टर आता क्लोज होणार आहे. तर इथे काय होतं, आता अश्विन सुद्धा म्हणतो अर्जुनला दादा बघ यात काय आहे. आणि त्यानंतर अर्जुन आणि अश्विन बघू लागतात की सदाकडे जे गाठोडं होतं त्यामध्ये काय काय यांनी चोरलंय म्हणून. आणि इकडे आता ही मैनावती गाठोडं देतच नसते तर सायली हिसकावून घेते आणि त्यांना त्यामध्ये दिसतं की सोन्याचे हार, बांगड्या, पैसे, कॅश वगैरे भरपूर हे सगळं त्यांनी चोरलेलं असतं. तर कल्पना म्हणते काय हो तुम्हाला तुमच्याच मुलीच्या घरात चोरी करायला काहीच कसं नाही वाटलं. तर हा सदाशिव आता नाही आम्ही असं करत असतो तदा पप्पा. तर सायली म्हणते बस आता स्पष्टीकरण देऊन अजून खोटं नका बोलू. आणि त्यानंतर आता सायली म्हणते माफ करा, कारण बाबा हा पवित्र शब्द हा तुमच्यासारख्या माणसाला वापरण्याची लायकी नाही आहे तुमची. कारण तुमचं नातं कोणाशीच नसू शकतं, तुमचं नातं फक्त पैशाशी असू शकतं. तर हे लगेच आता सदाशिव आणि मैनावती आपली ओव्हर ॲक्टिंग करू लागतात आणि ही मैना म्हणते तर सायलीला अगं असं नको म्हणू गं पोरी, आम्ही चोरी वगैरे नव्हतो करत आम्ही ते. तर अर्जुन म्हणतो नाही मग काय करत होता तुम्ही, हे काय आहे मग, कॅश, दागिने. आणि सायली म्हणते हो आणि हे चांदीची भांडी हे सगळं कुठून आलं मग, बोल ना कुठून आलं हे सगळं. तर मैनावती म्हणते नाही ते आम्ही ते ना, हे सदा सुद्धा काहीतरी करत असतो. तर अर्जुन म्हणतो बस काहीच बोलू नका, तुम्ही दोघं या घरात आला तेव्हापासून बघतोय मी की तुमच्या दोघांची नजर फक्त या घराच्या पैशांवर आहे. आणि अर्जुन पुढे म्हणतो की आधी सुद्धा तुम्ही या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केलाच होता, पण आज फायनली रंगे हात तुम्ही पकडला गेलात. तर आता ही प्रिया म्हणते हो मी हेच सांगत होते की हे माणसं चांगली आणि सरळ नाही आहे, यांना घराबाहेर काढा, पण माझं कोणीच ऐकलं नाही. तेव्हाच माझ्यावर विश्वास ठेवला असताना तर आज ही वेळ आलीच नसती. तर त्यानंतर कल्पना म्हणते सायलीला तिच्या आईवडील मिळाले म्हणून आम्ही किती आनंदात होतो आणि ती सुद्धा तुम्हाला मनापासून जपत होती, तरी पण तुम्हाला असं का करावं असं वाटलं. आणि आता अस्मिता सुद्धा विचारते हो ना तुम्हाला कसली कमी पडली होती, तुमचं खाणं पिणं फिरणं तुमचं सगळं मनासारखं होत होतं ना, तरी ही खाल्ल्या ताटात घाण करावशी का वाटली हो तुम्हाला. तर आता सायली म्हणते बोला ना आता का दोघं जण तुम्ही गप्प बसलायत काय, प्रत्येक वेळेला तुमची उत्तरं जी आहे ते तयारच असते ना.
पण फक्त ती खोटी उत्तरं असतात, हो ना? तर आता या सदाशिव आणि मैनाने आपली मान खाली घातली असते. तर अस्मिता म्हणते आता, अगं सायली, आता कसे बोलतील ते? तू त्यांना धमकी दिली आहेस ना की खोटं बोलायचं नाही म्हणून, मग कसं तोंड उघडतील ते त्यांचं? तर आता सायली म्हणते, नाही काय आहे ना, तुमच्या दोघांचं जर का सगळं बोलून झालं असेल ना, तर चुकून एखादी गोष्ट खरी बोलायची राहिली असेल तर ते तुम्ही दोघं बोलू शकता. तर आता सदा आणि मैना एकमेकांकडे बघू लागतात आणि गप्पच असतात. तर अश्विन म्हणतो, चोरी करून पळून जाताना रंगे हात पकडला गेल्यावर काय बोलणार आहेत आता हे दोघं जण? यांना असंच रंगे हात ते फ्रॅक्चरचं खोटेपणा करताना सुद्धा मी पकडलं होतं, पण तेव्हा सगळ्यांनाच मीच चुकीचा वाटलं होतं. तर त्यावर आता सायली म्हणते, नाही हो अश्विन भाऊजी, तेव्हा तुम्हीच बरोबर होतात, कारण ही दोघं माणसं ढोंगी आणि लबाड आहेत, एक नंबरची. आणि यांचं नातं फक्त पैशाचीच असू शकतं आणि स्वार्थासाठी कुठल्या थराला जाऊ शकतात हे बघतायत ना तुम्ही. तर आता कल्पना म्हणते, बघा तुमच्या वागण्यामुळे, तुमच्या अशा वागण्यामुळे आता ही वेळ आली आहे तुमच्यावर. तुमची सख्खी मुलगीच तुम्हाला अशी बोलतेय, तुमच्याबद्दल असं वाईट बोलते. तर त्यावर आता सायली म्हणते, नाही आहे, असं काहीच नाही आहे, कारण मी या दोघांची मुलगी नाही आहे. तर आता सगळे आश्चर्याने बघू लागतात सायलीकडे आणि अस्मिता म्हणते, मुलगी नाही आहे म्हणजे? तर सायली म्हणते, म्हणजे हे दोघं माझे जन्मदाते नाही आहेत, कारण तो एक खूप मोठा गैरसमज झाला होता. आणि पुढे आता सायली म्हणते की माझं या दोघांशी कुठलंही नातं नाही आहे. तर मैनावती म्हणते, नाही नाही पुरी, अगं असं बोलू नको ग, आमची चूक झाली, असं नको बोलू ग, आमच्याकडनं चूक झाली म्हणून नातं नको तोडू ग आमच्याशी, असं खोटं खोटं ही रडू लागते मैनावती आणि सायलीच्या गालाला वगैरे हात लावत असते. तर सायली हात झटकते. तर अर्जुन म्हणतो, नातं तोडायला आधी ते असायला तरी पाहिजे ना. तर आता सदाशिव आणि मैनावतीला असं वाटत असतं की यांनी चोरी वगैरे केली आहे म्हणूनच सायली हे सगळं बोलतीये, नातं तोडायच्या वगैरे गोष्टी करते. तर अर्जुन म्हणतो, तुम्ही दोघं सायलीचे आईबाबा नाहीच आहात. तर कल्पना म्हणते, अरे पण तुमच्या दोघांना अचानक असं का वाटायला लागलंय? तर सायली म्हणते, नाही नाही आई, अचानक नाही, आम्ही गेले बरेच दिवस या दोघांचा खोटेपणा शोधण्याचा प्रयत्न करत होतो. तर पुढे अर्जुन सांगतो की अश्विनने जेव्हा यांचं खोटं फ्रॅक्चर वगैरे पकडलं होतं ना ते नाटक, तेव्हाच मला डाऊट आला होता आणि त्यानंतर मी DNA टेस्ट केली होती. आणि आता अर्जुन सगळं काय ते या दोघांना सांगू लागतो, म्हणजे सगळ्या फॅमिली मेंबर्सला सांगू लागतो की कसं काय झालं होतं, कसं DNA टेस्टचं समोर आलं होतं. मग आता सायलीशी हे दोघं किती खोटे बोललेत, मावशीचा खोटा पत्ता दिला वगैरे सगळं हे दोघं आता घरी सांगून टाकतात. आणि त्यानंतर कसं एक बाई भेटली होती यांना, जिला दोघांनी आता लहानपणीच त्या बबलीला विकलं वगैरे होतं. तर हे ऐकून आता अश्विन म्हणतो, बापरे हे सगळं किती हॉरिबल आहे. आणि आता प्रिया सुद्धा अशी बयाच म्हणते की हो खरंच खूप भयंकर आहे, पण पहिले त्याने हे सिद्ध होत नाही की हे सायली तुझे आईबाबा नाही आहेत म्हणून. काय नाही, हिचं पितळ तर उघडं पडणार म्हणून हे सगळे ही नाटकं करत असते. तर कल्पना म्हणते, हो ना सायली, खरं आहे, पण तुला कोणी सांगितलं की हे दोघं तुझे आई वडील नाही आहेत म्हणून? तर आता सायली म्हणते, मधुभाऊने सांगितलं मला. तर कल्पना म्हणते, मधुभाऊने? आणि अस्मिता म्हणते, हो हे कसं शक्य आहे, मधुभाऊ तर नाही बोलू शकत ना. तर सायली म्हणते, हो ते नाही बोलू शकत, पण आपण जे काही बोलतो ते त्यांना सगळं कळतं, हे डॉक्टरांनी आधीच आम्हाला सांगितलं होतं. आणि मी जे त्यांना प्रश्न विचारते ना त्यांची ते डोळ्याने उघडझाप करून उत्तरं सुद्धा द्यायचे. आणि अर्जुन म्हणतो की हो हे खरं आहे. आणि जेव्हा ही गोष्ट सायलीला कळली की मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करून उत्तरं देत आहेत, तेव्हा आम्ही एक प्लॅन केला. दोघांना मधुभाऊंच्या समोर उभं केलं आणि अर्जुन एक मोठं सत्य आता रिव्हील करतो सगळ्यांसमोर की कोमात जाण्याच्या आधी मधुभाऊंनी हे सत्य मला सांगितलं होतं की सायलीचे आई बाबा जिवंत आहे म्हणून, आणि ते कोण आहे हे फक्त मधुभाऊंनाच माहिती आहे. आणि आता पुढे सायली सांगते, या दोघांना बघून लगेच मधुभाऊंनी मला डोळ्यांची उघडझाप करून उत्तर दिलं की हे दोघं म्हणजे सदाशिव आणि मैनावती माझे खरे आई वडील नाही आहे म्हणून. तर अस्मिता म्हणते, बापरे हे दोघं तर एक नंबरचे फ्रॉड निघाले. तर सदाशिव म्हणतो की नाही नाही, आम्हाला तर आता माहीत पडलं की ही, आतापर्यंत हेच माहीत होतं की ही आमची मुलगी आहे. तर सायली म्हणते, हो का, आणि मग तरीही तुम्ही तिच्याशी असं वागलात? अहो ज्यांनी तुम्हाला घरात आसरा दिला, काळजी घेतली, तुम्ही त्यांच्याशीच असं वागलात? असे असतात का हो आई बाबा? हो, जन्माआधी ज्यांची नाळ आपली जोडली असते ना त्यांच्याशी, ते आपले खरे आई वडील असतात. लेकरांची पोटं भरली त्यात समाधान मानणारे आई बाबा असतात. एखाद्या लेकराला लागलं ना त्याचं दुःख त्यांना होतं, ते असतात आई बाबा. तुम्ही तर ज्यांना मुलगी म्हणत होता तिलाच वेदना द्यायला निघालात, तिलाच त्रास दिला तुम्ही. पुढे तर सायली म्हणते या दोघांना की मी तर देवाचे आभार मानते की मी तुमच्या पोटी जन्म घेतला नाही, कारण आई वडील या शब्दाला तुम्ही कलंक आहात. तर आता सायली यांना चांगलं सुनावत असते. तर सदाशिव म्हणतो की पण आम्हाला तर जावई बापूने सांगितलं की तू आमची मुलगी आहे म्हणून, आले होते आमच्या घरी आणि मग फोटो दाखवला आम्हाला, हेच आम्हाला इथं वगैरे घेऊन आलेत. मैना पण म्हणते सायलीला, हो हो असंच झालं होतं. तर अर्जुन म्हणतो, हो झालं होतं, पण ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती, कारण मी वकील असलो तरी मी एक माणूस आहे, एक नवरा आहे. मी आपल्या बायकोवर खूप प्रेम करणारा नवरा, सो तिच्या डोळ्यात मी कधीच दुःख बघू शकत नाही. मला सायलीचे आईबाबा शोधण्याची खूप घाई झाली होती, म्हणून माझ्यासमोर जे दिसत होतं मी त्यांना खरं मानत गेलो, माझंच चुकलं. तर सायली म्हणते, हो पण आता यांनी ती चूक सुधारली आहे ना, मी पण सुधारणार. आणि बघा प्रेक्षकांना आता सायली काय करते. सायली म्हणते या दोघांना की यापुढे तुम्हाला माझ्या घरात आता थारा नाही आहे, आत्ताच्या आता निघा इथनं.
तर ही मैनावती म्हणते, अगं सायली असं करू नको गं, असं अंतर देऊ नको गं आम्हाला, सांगा ना हिला काही. मैनावती म्हणते, हे बघ मी यांची शपथ घेऊन सांगते म्हणजे सदाशिवची, की यापुढे आम्ही असं नाही वागणार गं, पण आम्हाला घराबाहेर काढू नको गं. हे सगळ्यांसमोर आता ही मैनावती हात जोडू लागते. सगळ्या घरच्यांसमोर हे दोघं जण आता हात जोडत असतात. तर कल्पना म्हणते, काय तुम्हाला बाहेर काढू नका, नाही म्हणजे एवढं सगळं कळल्यानंतर तुम्ही कुठल्या हक्काने कुठल्या नात्याने इथे राहणार आहे, नाही म्हणजे निर्लज्जपणाचा कडच आहे नुसता. तर अर्जुन म्हणतो, तुमचं नशीब समजा तुम्ही की आम्ही तुम्हाला पोलिसात नाही देत आहोत. सायली म्हणते, यांना तर फरफटतच घराबाहेर काढायला हवं. आणि सायली आणि अर्जुन आता या दोघांचे हात पकडून त्यांना धक्के मारत घराच्या बाहेर काढून टाकतात. आणि सायली म्हणते, या दोघांना घराबाहेर हाकलून की यापुढे जर या घराकडे वाकडे नजर जरी करून पाहिली ना तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे तुमची. आता सायली म्हणते, या दोघांना निघा. आणि आता हे दोघं जण खाली मान टाकून तिथून निघतात. आणि तरी यांचं सुरूच असतं हळूहळू आवाजात, तरी मी तुला म्हणत होतो चोरी करू नको. आणि मैना म्हणे, हा तुम्हीच म्हणत होतात वगैरे, यांचं सुरूच असतं बडबड करणं. आणि ही मैना म्हणते, मलाच दोष द्या तुम्ही, अशी बडबड करत हे तिथून निघून जातात. आणि त्यानंतर आता कल्पना म्हणते, आता यापुढे या माणसांच्या आठवणी सुद्धा नकोत आपल्या घरात. हे बरं झालं की हे सगळं बघायला पूर्णाई बाहेरच नव्हत्या. आता सायलीला थोडा डाऊट येतो आणि सायली म्हणते, पण इतका आरडाओरडा झाला तरी पूर्णाजी बाहेर कशाने आल्या. आणि अस्मिता सुद्धा म्हणते, पूर्णाजीला काही झालं नसेल ना. हे प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सगळे जाऊन चेक करतात तर आता पूर्णाजीला जागच नसतोय. आणि इकडे दुसरीकडे अर्जुन सायलीला सांगून देतो की ते 2 दिवस सदाशिव पोलीस स्टेशनमध्ये होता वगैरे. तर प्रेक्षकांनो, बघूया आता काय होतं. आजचा भाग खूप छान होता. आता यापुढे आपल्याला कदाचित सदा आणि मैनाचा चेहरा नाही बघावा लागणार, त्यांची ओव्हर ॲक्टिंग नाही बघावी लागणार. तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओज डेली भेटत जाणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.